विविध भारती पुणे ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातील रोहा औद्योगिक क्षेत्रातील सुदर्शन कंपनीत काल मध्यरात्री भीषण आग लागली. आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचं पथक प्रयत्न करीत आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे. पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावाला आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मान्यता दिली आहे. आता हा प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवला जाईल. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल 573 रुग्णांची भर पडली. कोविड-19मुळे काल जिल्ह्यात 16 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्य विधान परिषदेच्या जागेसाठी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून काल एकंदर 37 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले, तर शिक्षक मतदारसंघातून 16 जणांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे. पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत 46 तर शिक्षक मतदारसंघात 22 जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार उद्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी दौऱ्यावर येत आहेत. प्रतिकूल स्थितीत अनेक प्रयोग करत निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या खांजोडवाडी या गावाला ते भेट देणार आहेत. दुष्काळ, तेलाबिब्याचे आक्रमण यासह अनेक संकटांशी सामना करत आटपाडी तालुक्याने डाळिंबामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पुणे महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मीटर बसवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. यामध्ये सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज आदी भागात परवानगी न घेता आणि जलवाहिनीतून अधिक क्षमतेचे नळजोड घेऊन लाखो लिटर पाणी वापरले जात असल्याची बाब समोर आली आहे. शहरात एकंदर 11.25 लाख मिळकती असतानाही जेमतेम 3.25 लाखच नळजोड आहेत. पुणे आणि परिसरात थंडीची हुडहुडी चांगलीच भरू लागली आहे. किमान तापमान काल 11 अंश होतं, तर आज ते 12 अंश आणि कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.